धर्म रक्षवया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. भक्तजनांचं रक्षण करण्यासाठी भगवंत युगायुगामध्ये येतो. युगायुगामध्ये येतो, धर्माचं रक्षण करण्यासाठी येत असतो. पण माझे गुरुदेव दत्त एका मातेच्या पोटी, पतिव्रतेच्या पोटी बाळ रूपाने अवतारित झाले. पण हे देखील धर्म कार्यासाठीच झालेत. आता आपण दत्त महाराजांकडे, म्हणजे धर्म म्हणजे काय? भक्ता ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. ज्याची खरी सेवा आहे ना, खरी भक्ती आहे ना, त्याला कधीच भीती नाही. बरं का तुकोबा सांगतात, घालोनिया भार राहिलो निश्चिती निरविले संत विठोबासी. ही ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. पण ते काम त्याचं सत्य असलं पाहिजे, नाही तर विनाकारण नको वरपंग देऊ सेवा. वरपंग सेवा नको. मी कीर्तनाला जातोय, मी हरिपाठ करतोय, मी मंदिरात जातोय, ही वरपंग सेवा नकोय. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोहळी. विठ्ठल कृपेची कोळी साधी भोळी भक्ती, ती क्षणभर का असना, ती भक्ती त्या मनुष्याला धर्म कार्य करायला प्रवृत्त करतं. बरं का, म्हणून भक्ताच्या कामासाठी, दुष्टांचा निपात करण्यासाठी भगवंत अवतारित होतात. कसे होतात? धर्म रक्षवया अवतार घेशी आपुल्या पाळीशी. भक्तजना सत्य बोलणे, चांगलं वागणे, चांगला विचार करणे, सत्कार्याला मदत करणे. हो, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, ह्याला धर्म म्हणता जातात. चांगला व खरं बोलला हा धर्म आहे. कोणाला मदत केली, भूतदया गायी पाशूचे पालन, तानलगा जीवन वन माझा, हा धर्म झाला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम, हा धर्म झाला. सत्कार्य चालले, सत्कार्याला मदत केली, हा धर्म झाला. आणि असा धर्म करत जीवन मनुष्य जगत असताना अशा भक्तावरती जर काही प्रसंग जर आलं तर पडता जड भारी, दासी आठवावा हरी. मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. सुदर्शन चक्र घेऊन तो धर्माच्या कार्याच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी तो देव अवतारित होतो. म्हणून धर्म रक्षवया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्तजना. नुसतं तेच करत नाही, देव येत नाही, ते यम आपली वाट पाहतोय ना. यम 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 माहित का? यम भेटला का? ओळख झाली का कुणाची? भेटला का कुणाला? घडी घडी काळ वाटराची पाय किती आहे, अजून किती आहे अवकाश. काळ तुमच्या आमच्या पाठीमागा सट्टप धरून वाट पाहिलाय. त्या काळाला देखील देवाने सांगितलंय. काय सांगितलंय? त्या ठिकाणी जाऊ नको. कुठं? माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. माझे भक्त आहेत, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहेत, ज्याच्या घरामध्ये भागवत आहेत, ज्याच्या घरासमोर तुळस आहेत, ज्याच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ नामचिंतन चाललंय, तिथे जाऊ नको. नवे नवे ज्या गावामध्ये सप्ताह आहे, ज्या गावामध्ये नामचिंतन आहे, त्या गावाला देखील यमाच्या दूताला आणले नाही यायची. मी नाही सांगत, तुकोबरा सांगतात, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन फिरे घरा भोवती. त्या ठिकाणी आता आपल्या गावाच्या चक्रावरती भगवंताचं सुदर्शन चक्र आहे. आता काय आहे? पाहिले का कोणी? कोणाला दिसलं का? तुम्ही माणसा काय विश्वास महाराज, तुम्ही काय सांगता? सुदर्शन चक्र हो आहेच. पुरावा काय? गुरु तेथे ज्ञान. ज्याला गुरु कळलाय, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. म्हणून माझ्या दत्तप्रभूने 24 गुरु केले. कोणा कोणाला केले सांगता येईल का? झाडाला गुरु केलं, सापाला गुरु केलं,
विंचवाला गुरु केलं, मुंगीला गुरु केलं, गाईला गुरु केलं, नंदीला गुरु केलं, या पृथ्वीला गुरु केलं, सूर्य चंद्राला गुरु केलं. एवढ्यांना गुरु माझ्या दत्तप्रभूंनी 24 गुरु केले. अहो तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखादा तरी परमार्थी गुरु असावा. विठ्ठल सांगा बरं, आहे का परमार्थी गुरु एखाद्या तरी? मग एखादा तरी परमार्थ गुरु जर असला आणि ज्याला जर कळलं, तुकोबारायच्या वचनावरती विश्वास ठेवला, तर ते सुदर्शन चक्र आपल्याला दिसणार नाहीत का हो? ज्ञान दृष्टी पाहिजे, ज्ञान चक्षु पाहिजे. ती ज्ञान चक्षु येण्यासाठी धर्माने आचरण केलं पाहिजे, धर्माने वागलं पाहिजे. आणि हे जग केलं, ज्याने विश्वास ठेवला ते मनुष्य तरल काय, त्या काळाला सुद्धा किती मरण येऊ द्या. तुकोबारा सांगता, आपुले मरण पाहिलं मे डोळा, किंवा मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. म्हणून धर्मा वृक्षावया अवतार घेशी. जो धर्माने वागतो, सत्याने वागतो, नित्याला जागतो, चांगला आचरण करतो, त्याच्या पाठीमागे देव असतो. देव त्याचं सुदर्शन चक्र घेऊन रक्षण करत असतो. नवे नवे तो आपल्या भक्ताचं रक्षण करत असतो. तुकोबार सांगता, धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या भक्तजना. असं रक्षण तुकोबारांनी कोणीच केलं? अंबरसूसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्धारिले किती एक. आईच्या गर्भामध्ये अंबर ऋषी होते आणि त्याचा निपात करण्यासाठी अनेक दुष्ट निर्बसले होते. कुठं? भूतलावरती नाही, स्वर्गात नाही, मृत्यूलोकात नाही, बरं का, मृत्यूलोकामध्ये नाही. त्या ठिकाणी आईच्या गर्भामध्ये रक्षण करण्यासाठी, त्या ठिकाणी आईच्या गर्भामध्ये रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी भगवंतानी सुदर्शन चक्र सोडलं आणि त्या ठिकाणी रक्षण करू लागले. अंबर ऋषीसाठी किती जन्म, 10 जन्म सोसवलं. 10 जन्म भगवंतानी कोणाचं रक्षण केलं? अंबर ऋषीच्या आईचं. आणि अंबर ऋषीचं आईच्या गर्भात रक्षण केलं. म्हणून तुकोबारांचा अंबर ऋषीसाठी जन्म सोसिले, दुष्ट निर्धारिले किती जणांचं असं दुष्टांचं निर्धारण करून त्या भगवंतानी केलेले माय बाप्पा. म्हणून तुकोबारा म्हणतात, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील. काय म्हणतील? धन्य तुझ कृपा देवा, तू धन्य आहेत, कृपाळू आहेत, सिद्ध आहेत. आणि सिद्ध म्हणतील, धन्य तुझ कृपा सिद्धू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. अभंगाचा भावार्थ समजला? धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माने वागला, धर्माने आचरण केलं, सत्याने वागला, सत्याने जर केलं तर भक्ताचं रक्षण भगवंत करत असतो. आणि भक्ताचं रक्षण भगवंत केल्यानंतर अंबर ऋषीसाठी ज्या पद्धतीने भगवंताची सेवा केली, भगवंतानी त्या गर्भाचं रक्षण केलं, आपल्या भक्ताचं पालन केलं. म्हणून तुको म्हणतात, धन्य तुझं कृपा धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. कृपा होईल. आणि याच्या जगामध्ये कृपा करणारा फक्त देवच आहे आणि 2 संत आहेत, कृपाळुधार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. पहा, धर्माचं काम करा, धर्माने वागा, भगवंत आपल्याला सहाय्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटच्या तुक सांगतात की म्हणून मनुष्य देहांनी काय करायचं असतं? फक्त तुकोबारायांनी जो उपदेश आपल्याला सांगितलेला आहे, दत्तप्रभू असेल, परमात्मा पांडुरंग असेल, दोघे देव दिसे पायी, तया ऐके दुजे नाही. गुरुदेव दत्त माझा परमात्मा पांडुरंग म्हणजेच गुरुदेव दत्त आहे, आणि गुरुदेव दत्त म्हणजे माझा परमात्मा पांडुरंग आहेत. हे दोघं एकच आहेत, वेगळीच रूपे, निर्गुण निराकार आहेत. सगुण रूपामध्ये भक्तासाठी अवतरित होतात. म्हणून त्यांचं काय करायचं? फक्त आपण वर्णन करायचंय. कसं करायचं? जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे.
वर्णिती पुराणे तुका मन तुझ वर्णिती पुराणे मन तुझ वर्णित पुराणे मन तुझ वर्णित पुराणे दया नारायण कृपा सिंधू दया जन्म सोडिए अमृतसाठी जन्म सोडिए दया नारायण कृपा सिंधू दया नारायण कृपा सिंधू अमृतसाठी जन्म सोडिए अमृतसाठी जन्म सोडिए पुरुषाने डाळीने किती एक किती एक किती एक किती एक अभंगाचा भावार्थ समजला? काय समजला? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्माने वागतो, शुद्ध आचरणाने वागतो, धर्माचं काम करतो, सत्कार्याला मदत करतो, चांगलं वागतो, याचं नाव धर्म. अशा धर्म करणाऱ्या भक्तावरती संकट आलं तर आपुल्या पाळीसी भक्तजना. असा भक्त कोण आहे? अंबऋषी. अंबऋषीसाठी भगवंताने किती जन्म घेतले? 10 जन्म घेतले. म्हणून तुकोबरा म्हणतात, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी. भक्तासाठी भगवंतासाठी हे करतो. मग आपण मनुष्यदांनी काय करायचं? त्या भगवंताचं आपण नामचिंतन करायचं. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे दया नारायण कृपा. मग आपण त्या देवाचं वर्णन करायचंय. कसं वर्णन करायचंय? कसं करायचंय वर्णन? काय करायचं? मग उद्यापासून सकाळ संध्याकाळ हरिपाठ म्हणणार ना, नामचिंतन करणार ना, पतीच्या पाया पडणार ना. आता सांगणार जे पतीच्या का पाया पडायचं पुढं. एकदा आपल्याला सगळ्यांनी काढचं. सगळ्यांनी हात वर करा. पुरुष मंडळी हात वर करा बरं का. हा विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार रखुमार विठोबा रखुमार
कुमार 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 ज्यांचे आपण आता भजन केलं ते दत्तप्रभूंचा आता जन्माचा 6:22 जन्म आहे. दत्तप्रभू का अवतारित झाले? इतर वेळी देवाचा अवतार भक्ताचं रक्षण करण्यासाठी होतं, दुष्टांचा निपात करण्यासाठी होता. दत्त महाराजांचा अवतार आहे एका पतिव्रतेच्या पोटी आलेला आहे. पण ती पतिव्रता अशी असावी की तिची देवावरती सत्ता असावी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरती सत्ता. पारमार्थ करत असताना माणसाला अहंकार नसावा, पारमार्थ करत असताना माणसाला मोठेपणा नसावा, पारमार्थ करत असताना माणसाजवळ विकार नसावे, पारमार्थ करत असताना माणसाजवळ काय नसावं, लोभ नसावं, काम नसावं, क्रोध नसावा. पारमार्थ करत असताना माणसाकडं काय नसावं, सर्वा घटी राम देहादेही एक अशी भावना असावा, तेव्हा त्याचा परमार्थ आहे. म्हणून 3 राण्यांना काय झाला, अहंकार झाला. कोणाला? ब्रह्मा, विष्णू आणि महेश, पार्वती माता, लक्ष्मी माता आणि सावित्री माता, तिघींना अहंकार झाला. कशाचा अहंकार झाला? पारमार्थिक झाला. देवांच्या पत्नी आहोत ना. जशी राजाची कांतेला भीक मागायची गरज नसते ना. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. चिंतन समजून घ्या बरं का. माझं चिंतन विचार सागर ग्रंथामधले असतं आणि विचारपूर्वकच मी सांगत असतो. थोडंच सांगतो पण चांगलं सांगतो. पारमार्थिक माणसाचे हे जीवन आहे आणि जीवन जगत असताना त्यांनी लहान व्हायचं. तुकोबराय देखील वर्णतात, लहानपण देगा देवा, लहान व्हायचं. पण या तिघींना अहंकार झाला आणि अहंकार माणसाला काय करतो, मारतो. तुको माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ना, नवलांकाराची गोटी विशेषणा लागे अन्यांना पाठी, संन्यानानी जोंबे कंठी नाना संकटी नाचवी. कोणाला? ज्ञान्याला, अन्यानाला नाही महाराज. हो, मग अशा 3 राण्यांना हे झालं.
नारद महर्षी त्या ठिकाणी त्रिलोकीचे गमन करत होते. गमन करत असताना नारद महर्षींनी तिन्ही देवांच्या राण्यांना भेटले. आज तुमच्यापेक्षा म्हणले खगळ सर्वात मोठी महान पतिव्रता भक्तिवान जर सामर्थ्यवान मूर्ती लोकांमध्ये कोण असेल तर सत्य अनुसया आहेत. कोण आहेत? अनुसया माता आहेत. अत्रि ऋषीची पत्नी महान पतिव्रता आहेत. आमच्यापेक्षा पतिव्रता आहेत? हो, तुमच्यापेक्षा. माता एखादा आपल्या वर चढ एखादा माणूस जर व्हायला लागलं तर जे आपल्याला जर देख होत नाही तर ते देवाच्या पत्नी आहेत त्यांना देखोल का हो? हा सिद्धांत आहे. नाही देखोत. मग त्यात ते विचार करू लागल्या. तिघींनी मीटिंग केली. मीटिंग डोंगरावरती आल्या, दत्त मंदिराच्या त्या ठिकाणी बसल्या वरती आणि मीटिंग केली तिघांनी. आता कसं काय करायचं, आपल्यापेक्षा ती श्रेष्ठ आहे, कसं काय करायचं. मग तिने त्यांनी तिघींनी विचार केला. नारद महर्षींनी बोलवलं. म्हणले एक काम करा, तुमच्या पतींना आहे ना, पतींना तिचं पात्यव्रत भंग करायला पाठवा. काय केलं? तुमचे पती. नारद महर्षींनी सल्ला दिला म्हणून त्यांना कळ लाव्या नारद मुनी म्हणतात. पण नारद मुनींनी कळ कशासाठी लावली? धर्म कार्यासाठी कळ लावलेली आहे बघा. म्हणजे त्यांना नारद मुनी कळ लाव म्हणायचं नाही, पण धर्म कार्यासाठी कळ लावणारे नारद मुनी. नारद महर्षीने त्या तिन्ही स्त्रियांकडे गेला आणि म्हणला की तुम्ही एक काम करा, मला सांगण्यापेक्षा तुमचे पती आहेत ना, आणि जर आपल्या पत्नीने आपल्याला जर सांगितलं ओ साखर आणा, चहा आणा, साबण आणा वगैरे वगैरे सामान सगळं घेऊन या, आपण ऐकतो का नाही? तिचं ऐकतो का नाही? कारण 3 हट्ट जगातले वाईट आहेत. बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट. बाळाला चॉकलेट देऊन बाल हट्टाला चॉकलेट त्याला गप बसवता येईल. राज हट्टामध्ये कॉम्प्रोमाइज करता येईल, पण स्त्री हट्टामध्ये लोर महाराज कॉम्प्रोमाइज अजिबात करता येत नाही. येतं का करता? कॉम्प्रोमाइज नाही करता येत तिथं. विचार सागर सांगतो अजिबात नाही. स्त्रीच्या बाबतीत बोलाय कॉम्प्रोमाइज नाही, ती तिचंच खरं करणार, हा सिद्धांत आहे. तिघी देवी गेला, ब्रह्मा विष्णू महेशना भेटला. देवा बोला, आमच्यापेक्षा श्रेष्ठ मूर्ती लोकांमध्ये सत्यानुसया माता आहेत. हा मग तिचं पात्यव्रत जाऊन बघा, आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का? आहेत म्हणले. मग तिचं पात्यव्रत कसं भ्रष्ट करता येईल तसं प्रयत्न करा. तिघ देव आले. आता काय करायचं? पात्यव्रत भ्रष्ट करायचंय, सोपं नाही ते. जी पतिव्रता आहे, पतीची या मता अनुसरून या पतिव्रता, पतीचेच आणणे पगणारे राहणारे, पतीच्या मतानुसार चालणारी ती पतिव्रता पत्नी असते. त्या पतीच्या मतानेच ती चालणारी तीच पत्नी, जे जे पती सांगेल तीच पतिव्रता. देव 3 जण आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी थांबले. थांबल्याबरोबर त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश करायला विचार करू लागले. तिन्ही देव विचार करू लागले काय करायचं आता. ब्रह्मदेवानी मौनम सर्वार्थ साधनम मौन धारण केलं. शंकराने मौन धारण केलं, पण भगवान विष्णूंनी मौन धारण केलं नाही. भगवान विष्णू बोलले. भगवान विष्णूने ऐका, बारीक चिंतन ऐका. भगवान विष्णूंनी त्यावेळी डोळे झाकले आणि मागच्या कृतयुगात जन्मातली कथा भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. एका पतिव्रतेचं पातिव्रत्य मी विष्णू रूपाने कृतयुगामध्ये भंग केलंय, त्याचा पश्चाताप मला अजून होतोय. लक्षात येते कोणती पतिव्रता? कृतयुगातली कथा वाचली कोणी? किती वाजलेत बघा? 22 झाले बरोबर. असो कधीतरी सांगन. पण ती वृंदा होती, धन्य तुळशी होती, तिचं नाव वृंदा होती. तिचं पातिव्रत मायव रूपाने जालंधर रूपाने भगवंताने तिचे पातिव्रत रद्द केलं, भ्रष्ट केलं. भगवान शंकराने त्याला बाण मारला आणि त्या दोघांची चिता रचली गेली, जालंधराची त्या वृंदेची. त्याच्यावरती एक तुळशीचं रोपट उगवलं. ते वृंदा तिची पातिव्रतेची शान म्हणून ती तुळशीची माळ भगवंताने गळ्यामध्ये घातली. भगवंत आले. त्या ठिकाणी आल्याबरोबर अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी भगवंत 3 देव उभे राहिले आणि राहिल्याबरोबर
सत्य अनुसया माताला म्हणू लागले, आम्हाला भिक्षा दे. पण भिक्षा देत असताना कशी दे? नग्न अवस्थेमध्ये दे. आता नग्न अवस्थेमध्ये बक्षी एखाद्या माता माऊलीला म्हटल्यानंतर तिने काय केलं? आपल्या पतीचं चिंतन चालू केलं. तू का म्हणे पतिव्रता, देवा तिची देवावरी सत्ता. पातिव्रतेचं भांग केला, डोळे झाकले आणि म्हणले पातिव्रतेच्या जीवावर ते तिन्ही बालक. काय झालं? लहान झालं. फुले वाटली का? वाटायचं फुलं वाटले ना. ते लहान बालक झाली आणि लहान बालक त्या ठिकाणी झाल्याबरोबर त्या ठिकाणी माझे दत्तप्रभू त्या ठिकाणी अवतारित झाले. ते कसे अवतारित झालं त्याचं वर्णन माझे नाथ बाबा एका अभंगामध्ये करतात. कसे करतात? घरी अवतारा विश्वतारावया, हरि अवतारा विश्वतारावया, घरी अवतारा विश्वतारावया, हरि अवतारा विश्वतारावया, आत्रेचे अनुसया गरुडर, आत्र्या सुसया गरुडर, आत्रेचे अनुसया गरुडर, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, लोक काळ नक्षत्र रोहिणी, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतू काळ नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष देणे पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिन पूर्ण कृती, शुक्ल पक्ष दिन पूर्ण कृती, तिथी पौर्णिमा मास मार्ग शिष्य, शुक्ल पौर्णिमा मार्ग पुरुषित, पौर्णिमा मास मार्ग शिष्य, शीत पौर्णिमा मार्ग शीर्ष मास, ऋतू वासर उत्सव काळ, सीतार बुधवनार, दोली सीतार बुधवनार, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतू काळ नक्षत्र रोहिणी, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष देणे पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिन पुण्यतिथी, शुक्ल पक्ष दिन पुण्यतिथी, जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, जनार्दनी पूर्ण अवतार, गुण निराकार अवतार, निराकार निर्निराकार पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत टाका देवाच्या अंगावर टाका फुलं इकडून टाका टाका फुलं सगळं बाजूला माय बापू दत्तप्रभू विश्वामध्ये अवतार झालेत. आपल्या आरडो गावात नव्हे, विश्वामध्ये अवतार झालेत. या आपल्या छोट्याशा गावामध्ये सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या आश्रयाने, थोर मोठ्याने, लहान मुलं सर्वांच्या प्रेमाने दत्तप्रभू सर्वांसाठी, तुमच्या आमच्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी अवतारित झाले. हे आपल्याला ज्यांनी दाखवून दिलं ते दाखवणारे कोण आहेत? संत आहेत. मग त्या संतांचं एकदा आपल्याला काय करायचे? भजन करायचे. ते कसं करायचे? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. धर्मरक्षवाय अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जनांबरुषीसाठी जन्मस्वशीले दुष्ट निर्दाळीले किती एक धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे दया नारायण कृपा सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दाळीले किती एक. मी सर्व माझ्या आरडो गावातल्या लोकांना विनंती करणार आहेत,
माझे दत्तप्रभू काय, माझा पांडुरंग काय, माझी जाकमाता काय, माझा कानिपनाथ काय. ज्या कानिपनाथाचं स्थान आहेत ते संतांचे गुरुवर्य आहेत आणि नवनाथांचे गुरुवर्य हित आहेत. माझा परमात्मा पांडुरंग मध्यभागी आहेत, माझी जाकमाता आहेत, इतर देवता ग्रामदेवता आहेत. मारुतीरायचं दक्षिणमुख आपल्याकडे तोंडे, चिरंजीव मारुत आपल्या गावात आहेत. एवढं आपल्याला भाग्य आणि पवित्र लाभलेलं आहे. माणसासाठी नाही पण देवासाठी. माणूस वाईट असतो, संत देव वाईट नसतात. माणसाचे विचार वाईट असतात आणि विचार बदलण्याची ताकद ही संतांजवळ असते. फक्त त्यासाठी काय व्हावं लागतं, लहान व्हावं लागतं. आणि एकदा का लहान झालं, माऊली सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आता जसा दत्तप्रभूचा नामयज्ञ संपन्न झाला, तसंच हनुमान जयंतीला माझ्या परमात्मा पांडुरंगाच्या मारुतीरायाचा देखील एक 3 दिवसाचा 2.5 दिवसाचा यज्ञ सर्व ग्रामस्थांनी करावा. सुंदर अशी काकड आरती होते, सुंदर असा उत्सव होतो. मला कधी कधी प्रश्न पडतो, 80-90 हजार रुपये भारुडाला आपण खर्च करतो. मी कधी मीटिंगमध्ये बोलत नाही, पण मी नारदीय गादी फक्त एक संतांचा उपदेश सांगतो. 70-80 हजार रुपये भारुडाला 2च तास त्या माता माऊल्या त्या ठिकाणी नाचत असतात. 2 तासाचे त्यांना 80-90 रुपये आपण देत असतो. त्याच्यामुळे फायदा देखील काय होता, तेल भरी पुण्य तिच्या पदरात पाडत नाही. पण कीर्तनामध्ये जर लहान मुलगं नाचलं, टाळी वाजवलं तर जन्माजन्माचं पाप जातं. तरी कीर्तनाचे नटनाचे नासिल व्यवसाय प्राचिताचे, नामच नाही पापाचे ऐसे केले. हे कीर्तनामध्ये होतं. म्हणून कीर्तनामध्ये आपल्याला सद्बुद्धी, सद्विचार, सद आचार, थोर मंडळी आपल्या इथं भरपूर आहेत, चांगले आहेत, दानशूर आहेत, जगासाठी त्याग करणारे आहेत, सगळी मंडळी आहेत. मी सगळ्या ग्रामस्थांना, त्या सगळं पाहुणे मंडळ सर्वांना त्या दत्तकृपेचा प्रसाद म्हणून मी पाया पडतो आणि तुम्हाला विनंती करतो, गाव आपलं आहे. आपलं गाव सुधारलं तर तालुका सुधारल, तालुका सुधारला तर देश सुधारल. जाता जाता एकच सांगतो, मुलींच्या हातामध्ये व्हॉट्सअप दिल्यानंतर मुलीचे मोबाईल चेक करा. 25 मुलीचे रेकॉर्ड आम्ही चेक केलं. आपल्या हिंदू मुलींना मुस्लिम मुलं फसवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या दिवशी रात्रीच्या आम्ही एक कंप्लेंट आळंदी पोलीस स्टेशनला नोंदवून आलो. का आपल्या हिंदू मुलींना फसवण्याचं कार्य षडयंत्र चालू आहेत, ते सांभाळा. कॉल तुमचा महिन्याभराचा नाही, 2 वर्षाचा कॉल रेकॉर्डिंग असेल तर तुमचा नंबर दिला का तो लगेच निघतो. हिंदू हेल्पलाईनमध्ये ते नंबर सगळे निघाले जातात. असं जर कोणाचा प्रसंग असेल तर माझ्या संपर्क सांगा. कारण मी आदरणीय श्रीमतीजी मेनकाताई गांधी यांच्या ग्रुपला ॲड आहेत. IPS अधिकारी, VIP अधिकारी असेल आज आमच्या बरोबर काम करतात. गोरक्षणाचं काम मी भारतभर करत असतो, पण मी कोणाला दाखवत नाही माझी कुठं ओळख आहे काय, कोणाला मी आणत पण नाही, कारण आपली परिस्थिती तेवढी नाही आहे. पण एक देव देश धर्मासाठी कार्य करत असताना प्रसंग कुठलाही कोणी असो, सगळ्यांना समोरच्याला थांबवायची ताकद भगवंताच्या गाईच्या कृपेने आपल्याजवळ, तुमच्या आशीर्वादाने माझ्याजवळ आहे. पण कोणाही जीवाचा न गोड मत्सर जाणून बुजून कुणाला त्रास द्यायचा नाही. ही ज्याची भावना असेल ना त्यांना आपण हे करू शकतो. म्हणून झालेली छोटीशी सेवा ज्ञानोबराय, तुकोबराय, दत्त महाराज चरणी समर्पित करून याच ठिकाणी उद्याच्याला काल्याचा प्रसाद 9 ते 10 एकच तास सेवा होईल. आता प्रसाद होईल, दत्तप्रभूंचा प्रसाद सर्वांनी घ्यायचा आणि थांबवायचं. जय विठ्ठल. जमा परदमा नाही विचारिला अधिकार म्या तुला जरा तू गावाने ज्ञानेश्वरा राजा पाया पडके करा करा जमा परदमा. पाळणं म्हणणाऱ्या महिलांनी चला पटकन 5 मिनिटात पाळणं माहिती. पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास. जो बाळा जो जो रे जो जो अनुसया पोटी आले जन्मास. जो बाळा जो जो रे जो जो. दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद. चंदन बुका
दत्त बाळाचे चरण वंदिन जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर जनासी सुंठोड्या वाटा जो बाळा जो जो रे जो नगर जनासी सुंठोडा वाटा जो बाळा जो जो रे जो चवथ्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला माली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रे जो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी विभूती सुंदर शंख चक्र गदा घाली अलंग गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो जो रे जो गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी हिंडतावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रे जो नाच मांडला मोर हंसान जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी कल्पतरूला आसन घाली नित्य बसण्याला कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जो रे जो कामधेनू नित्य सेवेला जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्ता मागुनी वृक्ष पूजती दया होई पुत्र संतती हो जो बाळा जो जो रे जो दया होई पुत्र संतती जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी स्नान काशीला अन्नप्रसाद माहुरडाला स्मरण केले केदारलिंगाला प्रत्येक दिवशी हानी मसालवी जो बाळा जो जो रे जो प्रत्येक दिवशी हानी मसालवी जो बाळा जो जो रे जो आरती लगेच चालू करा आतमध्ये. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी
दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझ्या नित्य विराजे दत्त दिगंबर दैवत माझे अनसूयेचे सत्व आ गए अनसूयेचे सत्व आ गए तिन्ही देवही झाली बाळे त्रैमूर्ती अवतार मनोहर त्रैमूर्ती अवतार मनोहर दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे दत्त दिगंबर दैवत माझे तीन शिरे कर सहा शोभती तीन शिरे कर सहा शोभती हास्य मधुर शुभ वदनावरती देवकी नंदना बालकृष्ण चरणी हेच करीतच विनावनी सोडवावे सकल देवाधी देवा आनंदा मानुभवा शिवास स्वरूपा अकल्पा विश्वावे तया कुळा मात्या ससला कल्पनेचे बाधाना वाचवणे काळी संत मंडळी अहंकाराचा वारा न लागनाथसा माझ्या नामा म्हणे तया सावे कल्याणाच्या मुखीला मागण एक तुझा प्रती आहे या संताची निरवी हेची माझ दे तुका म्हणे आता उधार तू संताची निरवी हेची माझ दे दिंडीचे अध्यक्ष हे त्यांना श्रीपंच दिले काय पडलं हो पापा पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पाहिजे सुंदर ध्यान ते सुंदर दिसते सुंदर सर्व काही अशी ज्याच्या दृष्टी पडते ही सृष्टी कृपेची चवृष्टी करीतो देव मन ज्याचे शुद्ध होईना जे क्रुद्ध जीवनाचे युद्ध जिंकील तो जाणावे सत्वर जग हे नश्वर मानावा ईश्वर आहे एक जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर तैसे ज्याचे कर्म तैसे
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कुणी नीती भ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण. मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मना खंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण. क्षमा करी परमेश्वर त्या जातो कयाला जो शरण. अंत पृथ्वीचा बघाला, अंत पृथ्वीचा बघाला, युगे चालली झरझर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार धावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जिकडे तिकडे शोधित कारे. जिकडे तिकडे शोधित कारे. फिरशी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी. वसे तो देव तुझ्या अंतरी. वसे तो देव तुझ्या अंतरी. जिकडे तिकडे शोधित कारे. फिरशी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी. वसे तो देव तुझ्या अंतरी. सरिते काठी डोंगर माथी. सरिते काठी डोंगर माथी. संत मुनी जन प्रभु गुण गाती. या विश्वाचा जो निर्माता. या विश्वाचा जो निर्माता. जागा से श्री हरी वस
देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी मिळतो मानव जन्म एकदा मिळतो मानव जन्म एकदा एकच ईश्वर असे सर्वथा अज्ञानाचा सारुनी पडदा अज्ञानाचा सारुनी पडदा ये सनु मार्गावरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी असेल इच्छा सरमुक्तीची कास करावी सद्भक्तीची वाट खरी आत्महिताची वाट खरी आत्महिताची तुझया धरतीवरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी भक्तजनांची आस पुरविली भक्तजनांची आस पुरविली दयेची ती दृष्टी वळविली प्रगट होऊनी केले पावन प्रगट होऊनी केले पावन धरुनी त्यांनावरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी वसे तो देव तुझ्या अंतरी जिकडे तिकडे शोधित कारे जिकडे तिकडे शोधित कारे विरशी वेगळ्या परी वसे तो देव तुझ्या परी कुठे परी दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। ॐ द्रां ह्रीं क्रों दत्तात्रेयाय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। ॐ द्रां ह्रीं क्रों दत्तात्रेयाय विद्महे योगेश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। ॐ द्रां ह्रीं क्रों दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। ॐ द्रां ह्रीं क्रों दत्तात्रेयाय
योगीश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्। करूला नाही करूला नाही प्रकटे दत्त गुरु आताच फोन आला ज्योती जन्मा अनुसूये कोटि जन्मा देवाले नाम क्या देवाचे दत्तात्रय झाले श्री दत्तात्रय झाले। क्षेत्र महान दत्त गुरु से गाणगापुरी क्षेत्र महान दत्त गुरु से पाय पडा धडो दर्शन करीन लाख करीन सुनील यांना महाराजांच्या दत्त कृपा गंगा गाणगापुरी वाहत से दत्त कृपा गंगा दत्त नाम स्वामी रंगा
म्हणून छुट्टी काय टाकलं काय टाकलं श्री दत्तात्रय दत्तगुरु भाजी कमी करून वाढण्याच्या आणि वाढण्याचं एवढे लवकर दारात बघायची कोणतरी बसलेलं थांबत बसू नका आहे वाढायचं तर जेवाय बसतो बनपाणी
शूटिंग मध्ये आज जनर तोंडाचं नाही सांगितलं. आता आपण त्या बाबाच्या बरोबर फोटो काढले कसले भारी दिसतात. चला ओके होते मग अशी ना ओके पाहुणे पण असे पुढं डिले असतात पाहुण्यांना चिमटूच घेत नाही. पाहुणे जेवलं का? जवळ घे ना दोघांना. पुरीच्या आईला पुरीला सोडायची. ओके आता टेन्शन आता आले भूक लागली का? भूक लागली का होता? अण्णा बरोबर गाडी फोन वाटत मला वाटत त्यांना नेमकं मध्ये येतो चमकाव. बस तिथे शेजार बस खाली. असं आईच्या खांदा वाटत असं घ्या मागाची का जवळ डोकी घेतली.
इकडनं फोटो घेतो. फोटो आणि व्हिडिओ करायचं. असं दोघं.